आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा महाफास्ट आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी रात्री बैठक। पुण्यासह राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीत चर्चा। पुण्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, जनजीवन विस्कळीत, लष्करी जवानांकडून मदत कार्य, पूल पाण्याखाली रस्ते देखील बंद, वाहतूक कोंडी आणि दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी। सिंहगड रोड, निंबसनगर, डेक्कन परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात, येरवड्यातील आदर्श नगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काल रात्री उशिरा पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहणी। पुणे महापालिकेमध्ये जाऊन मुरलीधर मोहोळ यांनी आढावा घेतला। पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील परिस्थितीचा आढावा, एकता नगरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 7 जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, ठाणे, पुण्यासह रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, खडकवासला धरण 100% भरलं, खडकवासला धरणामधून 31,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबसनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर, पूर ओसरला मात्र चिखल कायम। पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे काल एकाच दिवसामध्ये 7 जणांचा मृत्यू, नारायणपेठ, कात्रज, पुलाचीवाडी, तामिनी घाट, कात्रजमध्ये काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू। पुण्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये शॉक लागून 3घांचा मृत्यू, डेक्कन जिमखाना परिसरातील दुर्दैवी घटना। पुण्यातील लवासा परिसरामध्ये सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद, मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। पुण्याच्या लवासा सिटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना, दरड कोसळल्यानं 3 घरांचं मोठं नुकसान। पुण्यातल्या चरोली गावातील पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाचा व्हिडिओ समोर, कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश। मुंबईतील जनजीवन सुरळीत, मुंबईमध्ये पावसाची स्थिती सामान्य, पालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाला आज सुरू राहणार। कोयना धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार, इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल देखील पाण्याखाली। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। दमदार पावसामुळे पवना धरणामधील पाणीसाठा 67%वर, तर पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळांवर 4 दिवस बंदी, तामिनी परिसरामध्ये 556 मिलीमीटर, तर सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटन स्थळांवर बंदीचा निर्णय। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भाटघर धरण 67% भरलं, पावसाचा जोर कायम राहिला तर पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये धरण 100% भरण्याची शक्यता। अमरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला, पुण्यावरून पाणी गेल्यानं प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता देखील बंद। कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्यानं रेती बंदर परिसर जलमय, खाडीकिनारी असणाऱ्या घरामध्ये आणि तबेल्यांमध्ये पाणी शिरलं। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांना पूर। रायगडच्या नागोठणे शहरातील बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं, आंबा नदीच्या पाण्यामुळे नागोठणे बाजारपेठेत पाणी। रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर, पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं। रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी, नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना। रायगड जिल्ह्यातील पाली, खोपोली, वाकण रस्ता पाण्याखाली, रस्ता वाहतुकीसाठी बंद। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि पुण्याला आज रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। सातारा जिल्ह्यातील सर्वच धबधबे आणि पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश, पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय।